सभापती महोदय, सभागृहाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या कामकाजाबद्दल इथे जे काही नमूद केलं त्याच्याशी आम्ही देखील सगळे सहमत आहोत। महत्त्वाचा विषय असा आहे की आपण सभापती आहात। ज्या दिवशी आपण सभापती होता त्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाचे आपण राहत नाही, आपण पूर्ण सभागृहाचे असता। परंतु एकंदर आम्हाला असं वाटायला लागलंय, खरं म्हणजे आमची भावना अशी होऊ नये, आम्ही सभापतींकडे बघताना न्यायाधीश म्हणून बघतो, कारण हे घटनापीठ आहे। ही काय अशी गावच्या चौकावरची खुर्ची नाहीये की याच्यावरती काही बसलं आणि काही केलं तर चालतं। या सभागृहात जे काही निर्णय होतात याची दखल देश पातळीवरती घेतली जाते। या सभागृहात जे रुलिंग दिले जातात याची देखील दखल देश पातळीवरती घेतली जाते। मी ज्या काही दिवसामध्ये जे काही रुलिंग्स बघतोय, या नियमबाह्य रुलिंग्स, केवळ तुमच्या रुलिंग्स हायकोर्टात चॅलेंज करता येत नाही। या एका शॅडो खाली किंवा एका अम्ब्रेला खाली हवा तशा रुलिंग दिल्या जात आहेत। घटनेची पायमल्ली होते, घटना तोडली मोडली जाते। कारण मी काल देखील सगळ्या वरिष्ठ वकिलांना जे घटनेचे तज्ञ आहेत या तज्ञ वकिलांशी बोलून मी माझं मत मांडतोय। घटनेची आपण 2 दिवस आपल्या सभागृहात बैठक होणार आहे, त्या दिवशी मी सविस्तर बोलीन घटनेबद्दल की कशी घटनेची मोडतोड या सभागृहामध्ये होते। पण महत्वाचा विषय असा आहे की बिझनेस ऑफ द हाऊसचा एक आपल्याकडे प्रथा परंपरा आहे। आपल्याकडे जे काय बिझनेस येतो तो आपल्याकडे लेखी स्वरूपात येतो आणि बिझनेस खाली वर करायचा अधिकार हा तुम्हाला आहे, पण तो तुम्हाला करताना हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो। असं एकतर्फी करता येत नाही, हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो। संसदीय कार्यमंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागतं। संसदीय कार्यमंत्री सभागृहात टेबल करतात, हाऊसचा कन्सेन्स घेतात आणि त्याच्यानंतर बिझनेसमध्ये खालीवर करायचा अधिकार हा आपला आहे। आम्ही त्या अधिकारात पण जात नाही। पण आजकाल काय चाललंय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये विश्वासाचा ठराव येतो। रिमूव्हलच्या प्रस्तावाला आम्हाला 14 दिवसाची नोटीस, त्याच्यानंतर 7 दिवस, आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉइंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे, इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाहीये, बाहेर कोणाला माहित नाहीये, परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय, म्हणून मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती। आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे? ही गेले 5 वर्ष चालू आहे। याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली, याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली, परत ह्याची एसआयटी चौकशी झाली। एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला? का नाही टेबल केला 1.5 वर्ष? ज्या एसआयटीचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी 1.5 वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून। मग तुम्ही फक्त काय शिव्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे आणता काय? औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली। आज दुसरा विषय नाही, आदित्य ठाकरे ठीक आहे, आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाहीये। या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट आहे। हे प्रकरण तुम्हाला माहित नाही, एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे। 17 फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती, त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली। कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे, कॉपी पेस्ट पिटिशन आहे। हे कोण करते? आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा ते, कोर्टाचा अधिकार आहे। मॅटर सबज्युडाइज असताना तुम्ही कसं ठरवणार? आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही? तुम्ही पेपर वाचत नाही, आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही, आम्हाला काय माहित नाही? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो? ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहित नसते, बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं। सभापती महोदय, तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो। त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय, डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला, सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला, सत्य परेशान हो सकता है पराजित नाही, याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे। दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे, पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथयाट केला। आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी। पुढे गेलं द्या।
ह्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. अरे सरड्याला लाज वाटली. सरडा परवा सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लागतंय. आता नाही आहे ना सत्य का? नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का सांगा मला. हे ट्विट नाकारलं का? नाही ना, महिलांचा अपमान नाही. हे महिलांनी केलेलं आहे. हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय. वरिष्ठांना खुश करायचंय. वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे. अरे सरडा पण लाजला. सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता, कळालं ना? सरडाला पण शरम वाटली. काय चाललंय? काय चाललंय सभापती महोदय? मला परवानगी दिली आहे, मला संरक्षण द्या. हे काय चाललंय सभागृहामध्ये? कधी पण उठा, खाली बसवा ना, याला खाली बसवा. सभापती महोदय, माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला, आपला बोलून झालेला आहे. मला वाटतं आपण आता एकच मिनिट समजतो. आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल. एसआयटी रिपोर्ट सबमिट न केला कारवाई करा. आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवेंनी सांगितली, संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडत ना. त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही. त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? हा, जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा. जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा. आणि तुमचं सगळं अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता. आता काय करता? त्यांनी बोला ना, किरीट सोमय्याची बायपा आत्महत्या करायला चालली होती. इथे व्हिडिओ दिला, त्याची चौकशी नाही होत आहे. याची व्हिडिओ दिला, त्याची चौकशी का नाही झाली? किरीट सोमय्याचा दिला ना व्हिडिओ, त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब बोला.